सुप्रभात विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आज आपण अशा एका लेखाचं वाचन करणार आहोत जो लेख लोकसत्तामध्ये 25 जुलैच्या विशेष सदरामध्ये प्रसिद्ध झालेला आहे. या लेखाचे लेखक आहेत न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि त्याचं संकलन केलेलं आहे अभिजित ताम्हणे यांनी. लेखाचं नाव आहे देशाचा कपाळमोक्ष होऊ नये म्हणून. हा लेख आपल्या UPSCच्या मुख्य परीक्षेसाठी राज्यघटना या विषयासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. राज्यसेवेच्या मुलाखतीसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याहून महत्त्वाचा आहे तो आपल्याला समजण्यासाठी, आणि म्हणूनच त्याचं असं वाचन करते. भारताचे संविधान किंवा राज्यघटना या विषयावर बोलताना पहिली आठवण होते ती संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची. जातीभेद, पुरुषसत्ताकता आणि त्यातून हिंदू धर्मात दिसणाऱ्या दमनकारी रूढी यांविरुद्ध लढा देणाऱ्या डॉक्टर आंबेडकरांना स्वतः शिकण्यासाठीही अनेक अपमान सहन करावे लागले होते. याच डॉक्टर आंबेडकरांनी पुढे 26 पदव्या किंवा उपाधी मिळवल्या आणि सर्वाधिक शिक्षित अशा मोजक्या भारतीयांपैकी ते एक ठरले. त्यांचे शिक्षण हे केवळ स्वतःच्या भल्यासाठी न उरता आपल्या देशाच्या संविधानाचे द्रष्टेपण, या संविधानाची परिवर्तनकारी शक्ती आणि तपशील यांमधून या शिक्षणाची अमीट छाप उमटलेली दिसते. दलित वंचित समाजातील कैक माणसांना याच संविधानाने जातीभेद, रूढीग्रस्तता यांविरुद्ध लढण्याची आणि मानवी आशा आकांक्षांच्या पाठपुराव्याची परिभाषा उपलब्ध करून दिली. केवळ डॉक्टर आंबेडकरच नव्हे तर सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, नेल्सन मंडेला ते अगदी मलाला युसुफझईपर्यंत अनेकांचे संघर्ष हे त्या देशकालस्थितीच्या संदर्भात शिक्षणापासून सुरू झालेले आहेत. अशा अनेक बंडखोरांच्या लढ्यांमुळे पुढच्या पिढ्या सुखाने शिकू शकल्या. हे लक्षात घेतल्यास शिक्षणासोबत येणाऱ्या समाज सुधारणेच्या कर्तव्याची जाणीव होईल. ज्या वयात शिक्षक तसेच सहपाठी विद्यार्थ्यांमुळे मनाची मशागत आणि जडणघडण होत असते, त्या शालेय महाविद्यालयीन वयापासूनच रूढ व्यवस्थांना आणि उतरंडींना प्रश्न विचारण्याची व उत्तरं शोधण्याची सवय अंगी बाणल्यास पुढची सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातली प्रागतिकतेची पायवाट रुंदावते असा माझा विश्वास आहे. भारताला विद्यार्थी चळवळींचा सुमारे 200 वर्षांचा इतिहास आहे. अविभाजित बंगालमधील हिंदू कॉलेजात 1928 साली तेथील शिक्षक आणि सुधारक हेनरी लुई विवियन डेरोझिओ यांच्या मार्गदर्शनाखाली अकॅडमिक असोसिएशनची स्थापना झाली. त्यातूनच पुढे बंगालमधील प्रबोधन युग अवतरले. फ्रेंच राज्यक्रांतीमागील विचारांनी प्रेरित झालेल्या या मध्यमवर्गीय हिंदू तरुणांनी रूढीतून आलेल्या विश्वासांना आव्हान दिले. उदारमतवादी विचारांची रुजवण केली आणि धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या कुप्रथांशी 2 हात केले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातही विद्यार्थी चळवळींचा सहभाग केवळ मनुष्यबळापुरता नव्हे तर कळीचा ठरला. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी नेतृत्वही केलेलं दिसते. मग ती 1920ची असहकार चळवळ असो, 1930चा सविनय कायदेभंग असो की 1942ची चले जाव चळवळ. न्यायप्रियतेच्या सहज प्रेरणेतून विद्यार्थ्यांनी केलेला संघर्ष स्वातंत्र्य लढापुरताच होता असेही नाही. पुढे 1975 घोषित झालेल्या आणीबाणीच्या काळातही जेव्हा लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारनेच तथाकथित अंतर्गत शांतताभंग या नावाखाली नागरिक स्वातंत्र्याचा संकोच करून मुक्त अभिव्यक्तीवर गदा आणली, तेव्हाही विद्यार्थ्यांनी प्रतिरोध केला होता. विद्यार्थी दशेत समाजाविषयी जो आदर्शवाद आणि आशावाद असतो तो महत्त्वाचा आहे.
आणि या उदात्त उन्नत भावनांचे प्रतिबिंब अर्थातच स्वातंत्र्य लढ्याच्या काळात प्रकर्षाने दिसते. संविधानाने आपल्या प्रजासत्ताकाचा पाया रचला हे साऱ्यांना माहीत आहे. सार्वत्रिक मताधिकारही संविधानाने दिल्यामुळे जात, धर्म, लिंग, भाषा यापैकी कोणताही भेद न करता प्रत्येक भारतीय नागरिकाला देशाच्या शासनाविषयी म्हणणे मांडण्याचा हक्क प्रथमच मिळाला. वसाहत काळातल्या प्रजेचे रूपांतर संविधानामुळे स्वतंत्र नागरिकांमध्ये झाले हे तर खरेच, पण आजवर जातीभेद, पुरुषसत्ताकता आणि हिंसा यांनी ग्रासलेल्या समाजात स्थित्यंतर घडवून आणायचे आव्हानही संविधानाने स्वीकारले. शतकानुशतकांच्या आर्थिक गुलामगिरीतून मुक्ती मिळवण्यासाठी या संविधानानं विकास आणि आधुनिकीकरण हेही कर्तव्य मानले. या संविधानात नागरी स्वातंत्र्य, उदाहरणार्थ मताधिकार, संधीची समानता, जगण्याचा हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अशा अनेक हक्कांना मूलभूत मानून अगदी नागरिक नसलेल्यांनाही काही मूलभूत हक्कांची हमी दिलेली आहे. म्हणजेच या हक्कांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होत असल्यास राज्ययंत्रणेविरुद्ध न्यायपालिकेकडे दाद मागण्याचा अधिकार लोकांना मिळालाय. सामाजिक आणि आर्थिक समानता प्रस्थापित करणे हेही आपल्या संविधानाचे ध्येयच. पण त्यासाठीच्या तरतुदी राज्ययंत्रणेची मार्गदर्शक तत्वे या प्रकरणात असून त्यांच्या आधारे न्यायालयात जाता येत नाही. या फरकाचे कारण असे की आपली राज्ययंत्रणा तेव्हा नवी होती. तिच्याकडे पुरेशी साधन संपत्ती नव्हती. ही राज्ययंत्रणेची मार्गदर्शक तत्वे जर न्यायालयात दाद मागता येण्याजोगी नाहीत तर मग ती हवीत कशाला, असा युक्तिवाद काहीसा असतो. पण बारकाईने पाहिले असता लक्षात येईल की ही मार्गदर्शक तत्वे म्हणजे आपल्या भावी शासनासाठी दंडरहित शिकवण देणारा कित्ता आहे. देशापुढील ध्येये त्यात नमूद आहेत आणि ती राज्यकर्त्यांनी आचरणीय मानली तर काही काळाने ती एक प्रत्यक्षात येऊ शकतात, असा विचार त्यामागे आहे. यंदा संविधानाची वाटचाल 71 वर्षांची होत असल्याने अनेकांना जर असे वाटत असेल की आपली लोकशाही आता काही नवी राहिलेली नाही आणि जी काही राज्यघटनात्मक वाटचाल आपण आजवर पाहिली ती काही समाधानकारक नाही, तर हे अगदी समजण्यासारखं आहे. पण त्याहीपेक्षा हे लक्षात घेतले पाहिजे की सरकारे भले अधिकृतपणे लोकनियुक्तच असतील तरी कोणत्याही सरकारांची कोणतीही कृती योग्य की अयोग्य हे ज्या आधारे आपण ठरवू शकतो असा दिशादर्शक अढळ ध्रुवतारा म्हणजे संविधान. दिशादर्शक अढळ ध्रुवतारा म्हणजे संविधान. त्याबरोबर हेही लक्षात ठेवायला हवे की आपल्या देशाची संविधानात्मक वाटचाल वसाहतोत्तर आर्थिक परिस्थितीत आणि गावांपासून खेड्यांपर्यंतच्या अर्धसरंजामशाही स्थितीत सुरू झाली आहे. या देशात एकच एक वंश नसल्यामुळे आणि एकेका व्यक्तीला अनेक परीच्या अस्मिता असल्यामुळे एकत्वाची भावना येथे आपसुकच रुजणे कठीण होते. आपला देश हा संस्कृती संगमाचे स्थान, त्यामुळे राष्ट्रराज्याच्या संकल्पनेची कसोटीच इथे लागणार होती. एकतेची भावना इथल्या विविधतेत रुजवावी लागणार होती आणि त्यासाठी प्रत्येक नागरिकाला काही एक पक्के आश्वासन किंवा वचन द्यावे लागणार होते. धार्मिक स्वातंत्र्याचे वचन, व्यक्तींमध्ये भेद केला जाणार नसल्याचे वचन, अभिव्यक्तीच्या मूलभूत स्वातंत्र्यावर राज्ययंत्रणा विनाकारण घाला घालणार नसल्याचे वचन आणि जीविताचा तसेच विहार स्वातंत्र्याचा हक्क ही पक्की आश्वासने संविधानात असल्यामुळे त्यांच्या आधारे बहुसंख्याकवादी प्रवृत्ती जेव्हा उफाळतात तेव्हा त्यांना सडेतोड प्रश्न विचारता येतात. एकाधिकारशाहीचा सुगावा जरी लागला, नागरी स्वातंत्र्यावर घाला घातला गेला, लिंगभेद, जातीभेद किंवा धर्माच्या आधारावर परके ठरवण्याचे प्रकार जर उद्भवले तर त्यांचा बंदोबस्त करता यावा यासाठी भारताला संविधानाधारित प्रजासत्ताक बनवणाऱ्या आपल्या पूर्वजांनी पुरेशा तरतुदी संविधानात करून ठेवलेल्या आहेत.
प्रत्येकजण काही कायद्याचा अभ्यास करीत नाही. जे मी वर्गामध्ये तुमच्याशी बोलत असते ते हेच, की आपण कुणीही असो, व्यवसायानं आपण कुणीही असो, तरीसुद्धा आपल्या प्रत्येकाला संविधान माहिती पाहिजेच. प्रत्येकजण काही कायद्याचा अभ्यास करीत नाही, प्रत्येकजण काही वकील होत नाही किंवा प्रत्येकजण इतिहासाचा मुद्दाम अभ्यास करतोच असे नाही. पण आपल्या संविधानाचा आत्मा आणि त्यातील नैतिकता ही काही अशा विशिष्ट विषयाच्या विद्यार्थ्यांपुरती मर्यादित नाही. आपले संविधान हा काही केवळ वकिलांचा ग्रंथ नाही. मी वकिलीही केली आणि आता न्यायाधीश आहे. स्वानुभव असा की संविधान हा एकदा अभ्यास केला आणि झाले अशातला विषयच नाही. हे संविधान तुम्हाला वेळोवेळी नवीन काही शिकवत असते. तेवढी क्षमता आपल्या संविधानात आहे. माझ्यापुढे अनेक परींचे विषय येतात. तंत्रज्ञान आणि सायबर विश्वातले अल्गोरिदम किंवा आधारची सक्ती योग्य की अयोग्य हे ठरवणे, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटीचे अधिकार किती असावेत याचा निवाडा देणे, कोव्हिड-19 लस निर्मिती सार्वत्रिक व्हावी म्हणून एखाद्या कंपनीला स्वामित्व हक्क सोडण्यास भाग पाडणे न्याय ठरेल का, यासारखे अगदी अलीकडचे विषय. संविधानाशी केवळ वकील मंडळींचाच संबंध असतो असे मानू नये. कारण समाजातील प्रत्येकजण, मग आपले वय, व्यवसाय किंवा सामाजिक आर्थिक स्थान काहीही असो, अगदी प्रत्येकजण कळत नकळत संविधानाचा आधार दैनंदिन जीवनातही घेतच असतो. हे खूपच महत्त्वाचं वाक्य आहे. जातीवरून आडकाठी न होता दुकाने, बगीचे, विहिरी, मंदिरे अशा ठिकाणी प्रवेश मिळणे काय किंवा मनातले बोलून दाखवणे काय, हे करताना आपण संविधानाने आपल्याला दिलेले स्वातंत्र्यच घेत असतो. या काही गोष्टी आता अगदी रोजच्या वाटतात आणि आपण त्या गृहीतच धरतो. पण अवघ्या 75 वर्षापूर्वी ही स्वातंत्र्ये नव्हती. या पार्श्वभूमीवर संविधान हा मोठाच टप्पा ठरतो. द्रष्टेपण दाखवून या संविधानाने आकांक्षांना वाव देणारी आणि त्यासह वाढू शकणारी अशी एक चौकट तयार केली आहे. आपल्या संविधानात सुधारणा करण्याची म्हणजेच घटनादुरुस्तीची प्रक्रिया तुलनेनं सुलभ आहे आणि आजवर 100हून अधिक घटनादुरुस्त्याही मांडून झाल्या आहेत. या अनेक दुरुस्त्यांमधून समाजाच्या बदलत्या आणि वाढत्या गरजांचे आणि आकांक्षांचे प्रतिबिंबही पडले आहे. उदाहरणार्थ 2001 सालातील घटनादुरुस्ती, जी शिक्षण 6 ते 14 वयोगटातील मुलामुलींसाठी मूलभूत हक्क ठरेल असं सांगणारी होती. अर्थात घटनेत कितीही बदल झाले तरी तिची पायाभूत चौकट बदलता येणार नाही असा दंडक सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील आजवरच्या सर्वात मोठ्या न्यायपीठाने केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या 1973 सालच्या निकालाद्वारे घालून दिलेला आहे. एक सजग नागरिक म्हणून संविधानाच्या या मूलभूत मूल्य चौकटीची जपणूक आणि जोपासना करणे ही नेमकी भूमिका विद्यार्थ्यांकडून मला अभिप्रेत आहे. आज आपली आयुष्य तंत्रज्ञानावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहे. 1950 साली राज्यघटनेची वाटचाल सुरू झाली तेव्हा एवढ्या तांत्रिक प्रगतीची कल्पनाही करणं शक्य नव्हतं. दूरचित्रसंवाद हा याच प्रगतीचा एक आविष्कार. तो आपल्याला कोविडच्या काळात मोठाच उपयोगी ठरतो आहे. एक प्रकारे आपल्या समाजाची डिजिटल संगणकाधारित फेररचनाच होऊ लागलेली आहे. मात्र अशी फेररचना होताना देखील आपली सामूहिक विवेक शक्ती आणि निर्णय शक्ती शाबूत राहिली पाहिजे. अतिशय महत्त्वाचं वाक्य विद्यार्थ्यांनो, की आपली सामूहिक विवेक शक्ती आणि निर्णय शक्ती शाबूत राहिली पाहिजे. त्यासाठी आपल्या लोकशाही संस्थांनी अधिक अनुकूल झाले पाहिजे आणि आपल्या मूलभूत मूल्य चौकटी टिकल्या पाहिजेत. सर्वोच्च न्यायालयातील माझ्या कामाचा भाग म्हणून संविधानाचा मला दररोज विचार करावा लागतो. त्या दस्तऐवजाचे नवनवे पैलू, नवनवीन अन्वयार्थ लक्षात घ्यावेच लागतात. असे एक आव्हान म्हणजे भारतीय नागरिकांना खाजगीपणाचा हक्क आहे की नाही याविषयीचे प्रकरण. हा खाजगीपणाचा हक्क मान्य केल्यास तो आपापले निर्णय स्वतःच घेण्याच्या स्वातंत्र्याशी सुसंगत ठरतो.
माहिती मिळवण्याच्या अधिकाराशी तसेच राज्य यंत्रणेकडून किंवा खाजगी शक्तींकडून आपल्यावर पाळत ठेवली जाऊ नये याविषयीच्या स्वातंत्र्याशीही तो योग्यरित्या सुसंगत ठरतो. ज्यांची कल्पनाही करणे 1889 पर्यंत म्हणजे वर्ल्ड वाईड वेबचा जन्म होईपर्यंत शक्य नव्हते, असे पाळतीसारखे प्रश्न आपले आयुष्य डिजिटल झाल्यानंतर वाढले आहेत. 1950 पासून जिची वाटचाल सुरू झाली त्या राज्यघटनेला एक जुने बाळ मानून हे प्रश्न सुटणार नाहीत. तर त्यासाठी या संविधानाचा जिवंतपणा ओळखायला हवा. खूप सुंदर वाक्य आहे. संविधानाच्या अनुच्छेद 21 मधील जगण्याच्या हक्कामध्ये खाजगीपणाच्या मूलभूत हक्काची हमी देखील राज्य यंत्रणेनं देणे अंतर्भूत आहे, असा निर्णय मी सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालात दिला. तेव्हाही संविधान हा पाया आहे आणि त्यावरील बांधकाम भविष्यातील पिढ्यांनी करायचं आहे हा विश्वास होता. संविधानाचे कधीही कमी न होणारे द्रष्टेपण म्हणजे समता, स्वातंत्र्य आणि सर्वांसाठी न्याय या त्रिसूत्रीवर आधारित बंधने आपल्या लोकशाही संस्थांवर घालण्याचा प्रयत्न या ग्रंथात दिसून येतो. त्यामुळेच तो एक जुना इतिहासातला ग्रंथ मानता येत नाही. उलट संविधानाचा आत्मा नेमका ओळखून आपल्याला जीवनानुभवास आपापल्या काळात तो लागू पाडण्याची जबाबदारी येणाऱ्या पिढ्यांवर आहे. का मी लेख वाचतेय हे लक्षात येत असेल विद्यार्थ्यांना तुमच्या, की संविधान प्रत्येकाला माहिती पाहिजे, आपण कोणत्याही शाखेचे विद्यार्थी का असेना. राज्यघटना निर्माण झाली तेव्हा तंत्रज्ञान जसे पुढारलेले नव्हते, तसेच जागतिकीकरण वा खाजगीकरण यांचीही कल्पना त्या काळात करता येत नव्हती. त्यामुळे संविधानाने राज्ययंत्रणालाच प्रमुख विकासकर्ता, रोजगारदाता मानले असल्यास नवल नाही. त्यामुळे मूलभूत हक्कांचे स्वरूप हे तर व्यक्तीला राज्ययंत्रणेच्या संभाव्य दबावापासून संरक्षण देणारी हमी आहे. संविधानाचा आत्मा हा कोठूनही होणाऱ्या कोणत्याही दमनापासून नागरिकांचे संरक्षण करणे असा आहे. संविधानाची प्रास्ताविका सर्व नागरिकास आर्थिक, राजनैतिक व सामाजिक न्याय आणि सुनिश्चितपणे तो प्राप्त करून देण्याचा संकल्पपूर्वक निर्धार असं सांगणारी आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या आणि खाजगीकरणाच्या काळात अवघे जगच खाजगी ताब्यात चालले असताना बड्या कॉर्पोरेट कंपन्यांसारख्या काहींनाच स्वातंत्र्य मिळाले तर विशेषतः तळागाळातील लोकांच्या स्वातंत्र्याची पायमल्ली होईल की काय, अशा शंकेला वाव उरतो. आपले संविधान हे कोणत्याही प्रकारच्या बहुसंख्याकवादाला थारा न देणारे आहे आणि हा संविधानाचा आत्मा एक महत्त्वाचा भाग आहे. हे लक्षात ठेवल्यास आपल्या सामर्थ्याची जाणीव आपल्याला होऊ शकेल. हे सामर्थ्य अर्थातच वैज्ञानिक प्रगतीकडे जाणारे आहे, पण काही थोड्यांपुरता विचार न करता अवघ्या मानवतेचा लाभ पाहणारे आहे. असे सामर्थ्य संविधानाच्या नजरेतून जगाकडे पाहिल्यास मिळू शकते. संविधानाच्या नजरेतून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या नजरेतून जगाकडे पाहिल्यास असे सामर्थ्य मिळू शकते. सारेच विद्यार्थी कायदा किंवा सामाजिक शास्त्र शिकणारे नसतात, पण तुम्ही व्यवसाय कोणताही करत असलात तरी आपले संविधान आणि त्याची शिकवण उपयुक्त ठरणारच. तुम्ही जर संगणक अभियंता किंवा विदा वैज्ञानिक झालात तरी तुम्ही बनवलेले ॲप किंवा तुम्ही शोधलेले अल्गोरिदम यांचा परिणाम हातावर पोट असलेल्या कामगारावर होणार असू शकतो. कृत्रिम प्रज्ञा किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे कामे सोपी होऊन जातील हे खरे, पण त्यातून पूर्वापार रूढ असलेला सामाजिक पूर्वग्रह कायमच राहू शकतो किंवा वाढूही शकतो. तंत्रज्ञान कोणतेही असो त्याचा वापर समताधारित नसलेल्या समाजरचनेमध्ये होणार असतो. त्यामुळे अशा विषम समाजरचनेतही सर्वांना जास्तीत जास्त लाभदायी ठरेल असे तंत्रज्ञान असले पाहिजे. ते तसे असण्यासाठी मुळात तंत्रज्ञानाविषयी संशोधन करणाऱ्यांची मने
सजग नागरिकांची असली पाहिजेत. तुम्ही शास्त्रज्ञ व्हाल किंवा डॉक्टर व्हाल, तेव्हा स्त्रियांकडे कसे दुर्लक्षच होते याची जाण तुम्हाला जर असली तरच तुम्ही त्यांविषयीचे पूर्वग्रह दूर करणारे आणि स्त्रियांना हक्काची समान संधी देणारे काम करू शकाल. अखेर आपण सारेच जण समाजाचे कारक घटकही आहोत. त्यामुळे समाजात असणाऱ्या चांगल्या वाईटाकडे आपण डोळेझाक करणे उचित नाही. उलट पक्षी आपण आपल्या सामाजिक आणि भौतिक वास्तवाकडे टीकात्मकपणे पाहिले पाहिजे आणि परिस्थिती सुधारण्यासाठी काय करता येईल याचा विचार केला पाहिजे. असा विचार करण्याचा दृष्टिकोन आपले संविधान आपल्याला देते. हवामान बदलाची जाणीव आज पदोपदी होते. जागतिक संकटाच्या फटक्याने विषमता अधिकच वाढलेली दिसते. हे कोविड-19 सारख्या महासाथीमुळे आपण अनुभवतोच आहोत. अशा अरिष्टाशी सामना करण्यासाठी सामूहिक जागतिक स्तरावरील कृती तीही अभूतपूर्व प्रमाणावर होणे आवश्यक आहे. जागरूक नागरिक या नात्याने जर विद्यार्थ्यांनी विचार केला तर येत्या काळात मानवी अस्तित्वाला दीर्घकालीन धोका ठरू शकणाऱ्या तात्कालिक भौतिक प्रलोभनांपासून दूर राहण्याची वाट आपल्याला सापडू शकते. हवामान बदलाच्या विरुद्ध नागरी समाजाचा बुलंद आवाज ठरलेली ग्रेटा थनबर्ग हिने तिचा लढा ती 15 वर्षाची असतानाच स्वीडिश पार्लमेंट समोर ठिय्या देऊन सुरू केला होता. तिचे उदाहरण हे एकमेव नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यातून एकच निष्कर्ष निघतो की मोठा बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नांमध्ये कोणीही लहान किंवा बिनमहत्वाचे असू शकत नाही. माझे विवेचन संपवताना कायदा अध्यापनाच्या क्षेत्रात प्रख्यात असणाऱ्या लेखिका मार्था नुसबॉम यांचे एक विधान उद्धृत करतो. तंत्रज्ञानात सक्षम पण चिकित्सक विचारबुद्धी हरवून बसलेले. तंत्रज्ञानात सक्षम पण चिकित्सक विचारबुद्धी हरवून बसलेले, स्वतः तपासून पाहण्याचे भानच नसलेले आणि मानवतेचा आदर करण्यासाठी मानवी वैविध्याचाही आदर केला पाहिजे याचा विसर पडलेले लोक ज्या राष्ट्रात असतील त्या राष्ट्राचा कपाळमोक्ष ठरलेलाच आहे. अतिशय सुंदर असा हा लेख आहे. म्हणजे गेली बरोबर आता 22 वर्ष होतील मी संविधान अभ्यासत आहे आणि मला नेहमी असा प्रश्न पडतो. अनेक शाळांमध्ये जाते, महाविद्यालयांमध्ये जाते आणि मला असा प्रश्न पडतो की का बरं विज्ञानाच्या शिक्षकांना राज्यघटना माहीत नसण्याची परवानगी आहे? का बरं भाषाविषयी शिक्षकांना राज्यघटना माहीत नसली तरी चालतंय? का बरं डॉक्टरना, इंजिनियर्सना राज्यघटना माहीत नसण्याची मुभा देण्यात आलेली आहे? असं का झालंय? म्हणजे आत्ता 4 दिवसापूर्वी बातमी होती की औरंगाबाद विद्यापीठामध्ये राज्यघटना ही अनिवार्य करण्यात येणार आहे. केवढा उशीर होतोय आपल्याला हे असे सगळे निर्णय घेताना. मी माझ्या परीनं खारीचा वाटा उचलण्याचं ठरवलेलं आहे की जर मी गेली 22 वर्ष राज्यघटना खरंच जिवंत दस्तऐवज आहे, खरंच खूप काही देणारी आहे म्हणून नव्यानं प्रत्येक वेळेला जर अभ्यासत असते तर ती पोहोचवणं सुद्धा माझंच काम आहे. उगाच आपलं का राज्यघटना नाही असा प्रश्न विचारून तिथंच थांबण्यापेक्षा मी माझा खारीचा वाटा उचलते आणि म्हणूनच सगळ्या विद्यार्थ्यांना तर निश्चितच आमंत्रण आहे. पण ज्या ज्या पालकांना राज्यघटना जाणून घ्यायची आहे, ज्या ज्या कोणत्याही विषय शिक्षकांना किंवा त्याचसोबत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कोणत्याही व्यावसायिकांना आपल्या देशाची राज्यघटना अतिशय सोप्या भाषेत जाणून घ्यायची आहे, त्यांनी आमच्या या ज्ञानयज्ञात सहभाग घ्यावा. 8 ऑगस्टपासून आपण सुरू करतोय. येत्या 8 ऑगस्टला रविवार असल्यामुळे आपण सकाळी 11 वाजता झूमद्वारे आपण हे चर्चासत्र सुरू करतोय. मला राज्यघटनेच्या ज्या बाजू समजलेल्या आहेत त्या सोप्या करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे. तर येताय नक्की. ही राज्यघटना जाणून घेणं ही आपली देशसेवाच आहे बरं का.
कारण आपल्याला जर राज्यघटना व्यवस्थित समजली तर आपण पुढच्या पिढीला समजावून सांगू शकतो. आणि हे संविधानच आपल्या देशातल्या लोकशाहीला वाचवणार आहे. आपल्या देशातल्या न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांना वाचवणार आहे. त्यामुळे कळकळीची विनंती आहे की आपण रस घ्यावात आणि ही राज्यघटना जाणून घ्यावी, जरी राज्यशास्त्र विषय आपला नसला तरीसुद्धा. मला खात्री आहे की ज्यांना जाणून घ्यायची आहे ते नक्की येतील. मी तुम्हाला याबाबतची माहिती आणि याबाबतची लिंक सविस्तर कळवेलच. याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती टाकलेली आहे. कुणीही असा तुम्ही आणि तुम्हाला राज्यघटनेबद्दल आपुलकी वाटते आहे, एक भारतीय असल्याचा अभिमान असण्याचीच ती दुसरी बाजू आहे, तर तुम्ही येणार आहात. नक्की भेटूयात 8 ऑगस्टला सकाळी 11 वाजता. तोपर्यंत धन्यवाद.